स्वानंद जोशी फूडलाईट पिझ्झा आनंदामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मी तुम्हाला आंबा नारळ बर्फी दाखवली, साध्या नारळाची बर्फी दाखवली. आज आणखीन एक नारळाच्या बर्फीचा प्रकार दाखवणार आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत, गाजराचा सीझन आहे आणि या गाजराच्या सीझन मध्ये छान छान गाजरं बाजारात यायला लागले. तर आज आपण जी बर्फी करणार आहोत ती गाजर आणि नारळ अशी मिक्स बर्फी करणार आहोत. अप्रतिम लागते. बर्फी करण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी कढई तापायला ठेवली. त्याच्यात मी घालणारे एक पूर्ण मोठा चमचा भरून तूप, आता मी ह्यात घालणारे गाजर. इथे वाटीने 2 वाट्या गाजराचा खीस घेतलाय, तो आपण ह्याच्यात घालूया. आणि त्याच वाटीने 2 वाट्या मी इथे ओलं खोबरं घेतलंय, ते पण आपण घालूया. आता आपण हे छान परतून घेऊया आधी 2 मिनिटं. आपलं गाजर आणि नारळ आता छान मिक्स झालंय. आता मी याच्यात घालणारे दूध, मी इथे अर्धी वाटी दूध घेतलंय, ते आपण घालूया. आणि एकदा छान मिक्स करून घेऊया. दूध इथे छान मिक्स झालंय. आता मी याच्यात घालणारे साखर. तर आपले 2 वाट्या खोबरं आणि 2 वाट्या गाजर आहे, तर त्याच्यासाठी इथे मी 2 वाट्या साखर घेतली आहे. 2 वाट्या आणि त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त, तर ती मी याच्यात घालणार आहे. आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता, साखर घातल्यावरती ह्याला लगेच पाणी सुटायला लागलंय. आता हे पाणी पूर्ण आटवून ह्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. इतपत शिजवायचंय, एक 5 मिनिटं तरी ह्याला लागतात. हे सतत ढवळत राहायचंय, ह्याला सोडायचं नाहीये. तुम्ही बघू शकता आता हे किती पातळ झालंय. असंच होतं हे. आता हे पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचंय. आता ह्या वड्या थापण्यासाठी आपण ताट तयार करून घेऊया. मी एक ताट घेतलंय इथे, त्याच्यावरती मी एक चमचाभर तूप घालतो. आणि हे तूप या ताटाला छान लावून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता इथे मी याला खूप छान लावून घेतलंय. आता हे ताट आपण बाजूला ठेवूया. आपलं मिश्रण इथे आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आता मी इथे बनवणारे एक अर्धी वाटी दूध पावडर. आता ही दूध पावडर घालून घेऊ आपण. आणि हे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. दूध पावडरच्या गुठळ्या नाही होऊ द्यायच्या ह्याच्यात. आपलं मिश्रण इथे आता घट्ट व्हायला आलंय. आता मी ह्याच्यात घालणारे एक चमचाभर आणखीन तूप. आणि हे छान मिक्स करून घेऊया. आता आपलं हे मिश्रण शिजत आलंय, शेवटच्या स्टेजवरती आहे. तर आता आपण ह्याच्यात घालूया वेलची पावडर. एक अर्धा चमचा वेलची पावडर घालतो आणि छान मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण इथे रेडी आहे. तुम्ही बघू शकता. हे झालंय कसं ओळखायचं ते दाखवतो. ह्याच्यात कडा सुकल्या. तुम्ही बघू शकता कढईला जी साखर चिकटलेली असते ना, ती सुकायला लागली आता. आणि हे मिश्रण जेव्हा आपण पलटतो तेव्हा असा पांढरा भाग आपल्याला दिसतो, म्हणजे हे घट्ट व्हायला लागलंय आता. तर हे असं झालं की काढायचं. आणि
आणखीन एक ट्रिक म्हणजे हे खाली चिकटत नाहीये, तुम्ही बघू शकता. हे पलटलं की व्यवस्थित पलटलं जातं, अजिबात कढईला चिकटत नाहीये. हे मिश्रण आपलं तयार आहे. आता मी हे काढून घेणार आहे. मी कढई चुलीवरनं उतरवून घेतो. इथे मी आपल्याला ज्या ताटात वड्या करायच्या ते ताट घेतलंय आणि हे जे मिश्रण आहे ना ते मी ह्या ताटात ओतून घेतो. हे छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही वाटीचाही वापर करू शकता. मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलंय मी वाटीचा वापर करून कसं करता येईल ते. छान एकसारखं पसरवायचं आहे. आता मी याच्यावरती घालणार आहे बदामाचे काप. आणि काजूचे काप पण आहे त्याच्यावर. आता हे ड्रायफ्रुट्स आपण ह्याच्यावरती प्रेस करून घेऊ, म्हणजे ते नंतर निघणार नाहीत. आणि आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. एक अर्धा तास तरी ह्याला थंड व्हायला लागतो. आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया. आपल्या वड्या इथे गार झाल्या आहेत. खूप गार झाल्या नाहीयेत, अजून कोमट आहेत. तर ह्या कोमट असतानाच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर मी हे कट करून घेतो. आपल्या वड्या इथे कट करून झाल्यात. आता हे आपण पूर्णपणे गार करून घेऊ आणि मग सोडवून घेऊ याला. आपल्या वड्या इथे गार झाल्यात. आता आपण ह्या सोडवून घेऊया. मी असा धारेचा कालथा घेतलाय काढायला. तर मी हे मध्ये घेतो आणि ह्या सोडवून घेतो. हे बघा किती छान आपल्या बर्फ्या सुटल्या. एक बर्फी इथे मी तुम्हाला तोडून दाखवतो. त्याचं टेक्स्चर किती छान, अगदी एकदम टणक पण नाही, एकदम मऊ पण नाही अशा झाल्यात. आपली गाजर आणि नारळाची बर्फी इथे तयार आहे. मंडळी, तुम्हाला आजची ही गाजर आणि नारळाची बर्फी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. याआधी तुम्ही कधी ही बर्फी खाल्लीत का तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन आहे तिथेही क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला वारंवार मिळतील.